हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत इडली पिठापासून आप्पे कसे बनवायचे ते। तर कधी आपण इडली केली त्यातलं बॅटर जर शिल्लक राहिलं तर त्यापासून आपण चटपटीत असा हा आप्प्यांचा नाश्ता बनवू शकतो। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे। चला तर मग आपण कशी बनवायची ते बघूयात। तर सर्वप्रथम मी घेतलेलं आहे इथे इडलीचं पीठ। आता त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालून घेऊ। तर पहिल्यांदा आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, हे सर्व आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। तर आधी आपण हिरवी मिरची ॲड करू, त्यानंतर टोमॅटो, व मी या रेसिपीसाठी कांदा जरा जास्तच कापलेला आहे, कारण की कांद्याने खूप छान चव येते। आता आपण वरतून घालूयात कोथिंबीर, जिरे व आता आपण हे बॅटर व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकतो। जर तुम्हाला हे बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला आता त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता आपण गॅस ऑन करून त्यावर आपलं आप्प्यांचं भांडं ठेवून घेऊया व त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊ, म्हणजे आपले आप्पे चिटकणार नाहीत। सर्व याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही थोडी थोडी मोहरी पण ॲड करू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर। अशा प्रकारे आपण सर्व याच्यात तेल घालून घेऊ। आता तेल घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत आपलं बॅटर। तर अशा प्रकारे आपण चमच्याच्या साहाय्याने सर्व याच्यात थोडं थोडं बॅटर घालून घेणार आहोत। तेलामुळे आपले आप्पे अतिशय खरपूस भाजले जातात व निघायलाही सोपे जातात। आता आपण त्यामध्ये साईडने सुद्धा थोडं थोडं तेल ॲड करून घेऊ। आता आपण यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट याला शिजवून घेऊ। आता 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून याला पलटवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण एका स्पूनच्या साहाय्याने याची दुसरी बाजूही खरपूस होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। आता सर्व झाल्यानंतर आता आपण याला अजून 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनिटांनंतर हे बघा, आपले आप्पे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंगाचे झालेले आहेत, म्हणजे हे आता रेडी झालेले आहेत। आता अशाच पद्धतीने आपण बाकी आप्पे सुद्धा बनवून घेणार आहोत। तर तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। अतिशय साधी व सोपी आहे व इडली खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नवीन काहीतरी ट्राय करू शकता। ही रेसिपी अगदी झटपट व सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम अशी आहे। ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता। लहान मुले तर अतिशय आवडीने खातात। जर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा व ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रकारे या व्हिडिओला लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।